आता आपली फंडामेंटल अनालिसिसची सिरीज जवळपास संपत आली आहे। शेअर मार्केटमध्ये एंट्री कधी करावी, शेअर्सची निवड कशी करावी, कोणते फायनान्शियल रेशोज ट्रॅक करावे, प्रॉफिट बुक कधी करावा, असे अनेक विषय आपण या सिरीजमध्ये कव्हर केलेत। फायनान्शियल रेशोज सोबतच मार्केटमध्ये इतर गुंतवणूकदार काय करतायत, ते कोणते शेअर्स खरेदी करत आहेत आणि कोणत्या शेअर्सची विक्री करत आहेत, त्याकडे लक्ष ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे। शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या गुंतवणूकदारांना आपण 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो। यामध्ये सर्वात पहिली कॅटेगरी आहे प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुप। कंपनीचे मालक, CEO, मॅनेजिंग डायरेक्टर किंवा इतर सिनियर पोझिशनला काम करणारे लोक प्रमोटर ग्रुपमध्ये येतात। दुसरी कॅटेगरी आहे FIIs अर्थात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स। भारताबाहेरचे संस्थात्मक गुंतवणूकदारांना FII किंवा FPI असं म्हणतात। यामध्ये विदेशातले पेन्शन फंड्स, कॉर्पोरेट कंपन्या, म्युच्युअल फंड्स किंवा मोठे उद्योगपती यासारख्या लोकांचा समावेश असतो। तिसरी कॅटेगरी आहे DIIs म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स। भारतातले म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स कंपन्या किंवा इतर संस्थात्मक गुंतवणूकदारांना DII असं म्हणतात। चौथी कॅटेगरी आहे रिटेल म्हणजे आपल्यासारखे लोक। आपण जर शेअर मार्केटचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे शेअर मार्केटमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मोठ्या लोकांना सगळ्यात आधी माहिती मिळते आणि सर्वात शेवटी ती माहिती आपल्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचते। असं होण्यामागे एक सोपं कारण आहे, जो माणूस व्यवसाय चालवतोय त्याला त्याच्या व्यवसायाबद्दल आपल्यापेक्षा आणि सर्वात जास्त माहिती असणार। त्यानंतर कंपनीच्या मालकाबरोबर जे लोक कधीही भेटून किंवा फोनवर बोलू शकतात, अशा मोठ्या गुंतवणूकदारांकडे ही महत्त्वाची माहिती असू शकते। या सगळ्यांना माहिती मिळाली आणि ती सकारात्मक असेल तर ते शेअर्सची खरेदी चालू करतात। कंपनी संदर्भात एखादी बातमी किंवा माहिती नकारात्मक असेल तर ते शेअर्सची विक्री चालू करतात। त्यांच्याकडून होणारी ही खरेदी विक्री आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये दिसते। म्हणूनच कोणत्याही शेअरमध्ये लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करताना शेअर होल्डिंग पॅटर्न बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। शेअर होल्डिंग पॅटर्न बघणं महत्त्वाचं आहे, पण एक्झॅक्टली ते कुठं बघायचं आणि त्याच्यातून काय कन्क्लुजन काढायचं ते आपण बघूया। इथं screener.in वेबसाईट आहे, बऱ्याच वेबसाईटवर हे बघता येईल, पण screener.in वर कुठल्याही कंपनीचं नाव टाकलं, समजा आपण एस्कॉर्ट्स कुबोटा या कंपनीचं नाव टाकलं तर इथं वेगवेगळे टॅब आहेत। त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स या टॅबवर आपण क्लिक केलं की मागच्या साधारण 2 वर्षाचा डेटा याच्यामध्ये येतो। मग प्रमोटर्स, FIIs, DIIs, पब्लिक आणि अदर आणि टोटल नंबर ऑफ शेअर होल्डर पण याच्यामध्ये येतात। तर कोणत्या कॅटेगरीचं कसं प्रमोटर होल्डिंग वाढतंय, काय होतंय ते याच्यामध्ये दिसतं। आता कन्क्लुजन काढताना बेसिकली 3 कॅटेगरी आपल्याला बघायच्यात, कारण का बेसिक हे असं आहे की प्रमोटरला सगळ्यात जास्त माहिती असते, फॉलोड बाय FIIs आणि DIIs, आणि पब्लिकला सगळ्यात कमी माहिती असते आणि नॉर्मली पब्लिकच्या डोक्यावर माल मारून म्हणजे टोपी घालून त्यांना ते फसवलं जातं असाच इतिहास आहे। आणि पब्लिकही तसंच वागतं की कोणाच तरी ऐकून, कोणाच तरी कोणीतरी मित्रांनी घेतलाय, ह्याने घेतलाय, त्याने घेतलाय असं ऐकून किंवा एखादा शेअर वाढतोय, न्यूज आली, तर पब्लिकचं वागणंच असं आहे की त्यांना फसवणं सोपं आहे। पण प्रमोटर, FIIs आणि DIIs हे सगळे त्यांच्याकडे इन्साइट्स असतात, त्यामुळे नॉर्मली ते काय करतायत ते बघणं महत्त्वाचं आहे। तर वेगवेगळे कॉम्बिनेशन होऊ शकतात। त्याच्यामध्ये समजा प्रमोटरचा स्टेक आहे तो इन्क्रीजिंग आहे, प्रमोटरचा स्टेक वाढतोय, FIIsचा पण स्टेक वाढतोय आणि DIIsचा पण त्यांचं शेअर होल्डिंग वाढतंय। म्हणजे याचा अर्थ हे तिन्ही इन्व्हेस्टर पब्लिककडनं खरेदी करतात, इन्क्रीजिंग 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 तिन्ही कॅटेगरीचा स्टेक वाढतोय। याचा अर्थ असा आहे हे त्या कंपनीसाठी खूप पॉझिटिव्ह आहे, कारण का एवढे सगळे इन्स्टिट्यूशनल आणि प्रमोटर सगळे जर बाय करतात त्याचा अर्थ कंपनीचे प्रॉस्पेक्ट चांगले आहेत। प्रमोटरचा इन्क्रीजिंग आहे आणि या दोघांपैकी एकाचा डिक्रीजिंग आहे किंवा दोघांचाही डिक्रीजिंग आहे, जे काय असेल ते, तरी ह्याला आपण पॉझिटिव्ह म्हणू शकतो। प्रमोटरचा डिक्रीजिंग आहे, पण FII किंवा DII यांच्यापैकी कोणाचं तरी इन्क्रीजिंग असेल तरी ह्याला आपण पॉझिटिव्ह नाही म्हणणार, पण निगेटिव्ह पण नाहीये, त्यामुळे आपण न्यूट्रल म्हणू। आणि
सगळ्यांचा या तीनपैकी ॲटलिस्ट दोघांचा जर समजा कुठलाही DII असेल किंवा FI दोन्हीपैकी कुठलाही आणि प्लस प्रमोटर यांचा जर डिक्रीजिंग असेल तर याचा अर्थ निगेटिव्ह आहे आणि हे सगळं पब्लिकच्या गळ्यात माल मारायचं काम चालू आहे. असं याच्यामध्ये एक्झॅक्ट असं कुठलं फॉर्मॅट मिळणार नाही, प्रत्येक कंपनीमध्ये वेगळं हे असतं. त्यामुळे थोडंसं जजमेंट घेऊनच आपल्याला काम करावं लागेल. वेगवेगळे आपण उदाहरणं बघू म्हणजे मग लक्षात येईल. आणि त्यातही थोडंसं हा शेअर होल्डिंग पॅटर्न दिसला त्याच्यामध्ये इथं प्लसचं साईन आहे, तर याच्यावर क्लिक करून आतमध्ये पण थोडं बघावं लागतं. कधी कधी नाही तर मिसगाईड पण आपण होऊ शकतो. आता इथं जर बघितलं एस्कॉर्ट्स कुबोटा असं हे नाव झालंय, पूर्वी एस्कॉर्ट्स होती आणि कुबोटा ही जपानची कंपनी आहे. तर ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करणाऱ्या एस्कॉर्ट्स इंडियन कंपनी आहे आणि कुबोटा जॅपनीज आहे. तर इथं पूर्वी याच्यामध्ये अजून एक पॉईंट महत्वाचा आहे, शक्यतो प्रमोटर होल्डिंग 50% जास्त असावं, कारण कोणतीही गोष्ट करायची असेल तर मेजॉरिटी लागते. तर मोर दॅन 50% स्टेक असेल तर चांगलं आहे, पण नसेल तर रिजेक्ट करायचं काही कारण नाही. आपण बाकीचे पॅरामीटर बघतोय, म्हणजे प्रमोटर शेअर होल्डिंग सगळ्यात शेवटी बघतोय आपण, महत्वाचं आहे. पण त्याच्या आधी आपण जो GRPD फॉर्म्युला बघितला आहे, ग्रोथ, रिटर्न ऑन इक्विटी, पी रेशो आणि डेट टू इक्विटी, ते सगळं बाकी सगळे क्रायटेरिया फुलफिल झाल्यावर हे शेवटी आपल्याला बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 36% साधारण प्रमोटर होल्डिंग होतं, मग ते अचानक 30%वर आलं, 28%वर आलं आणि मग एकदम ते 72% झालं. तर असं का झालं त्याच्यासाठी आपल्याला याच्यात जावं लागेल. आता इथं जर बघितलं तर कुबोटा कॉर्पोरेशन यांनी एस्कॉर्ट्समध्ये 44.80% स्टेक घेतलाय, त्यांनी नंतर तो वाढवला पण आहे. आता ही कुबोटा तसं जर बघितलं तर जपानची खूप मोठी कंपनी आहे आणि एस्कॉर्ट्स आणि कुबोटा यांनी जर ते एकत्र काय म्हणतात त्यांना, म्हणजे कुबोटाने याच्यामध्ये स्टेक घेतलाय तर या कंपनीसाठी ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे त्या केसमध्ये FISचा स्टेक 25 पासून 5% पर्यंत आलाय, DISचा वाढलाय, म्हणजे दोन्ही 3 पैकी 2 लोकांचा वाढलाय. सगळ्यात जास्त वेटेज प्रमोटरला आहे आणि पब्लिक कमी झालंय, म्हणजे ही कंपनी चांगली. आता हे कधी झालंय जर बघितलं तुम्ही, जून 2022 मध्ये हे आपल्याला दिसलं असतं की प्रमोटर शेअर होल्डिंग असं झालंय. आता जून 2022 मध्ये जर शेअर प्राइस आपण बघितली तर साधारण ती होती 1520 रुपयाला. जून 22 पासून पुढच्या ऑक्टोबर 23 पर्यंत हा शेअर 3300-3400 पर्यंत गेला. याचा अर्थ ऑलमोस्ट दुप्पट अडीचपट झाला. आता ही एक केस आहे. दुसरा स्टॉक आहे सटिया इंडस्ट्रीज, याच्यामध्ये मोर दॅन 50 आहे आणि थोडंसं वाढलं, 51.79 होतं, जून 23 मध्ये 52.46 झालं. FISचं 0 होतं ते आता 2.84 झालं आणि DISचं 0च आहे ऑलमोस्ट, म्हणजे थोडंसं वाढलंय पण 0च पकडू आपण याला. म्हणजे तिन्ही जर आपण याच्यात बघितलं की तिघांचंही इन्क्रीजिंग म्हणजे काय पॉझिटिव्ह. तर सटिया इंडस्ट्रीजमध्ये हे आपल्याला दिसतंय, म्हणजे लगेच शेअर वाढेलच किंवा असं नाही, बाकी सगळं अनालिसिस करायचं. पण अजून एक आपण ज्या दिशेने विचार करतोय, आपण जर कंपनी आयडेंटिफाय केली आणि आपल्याला चांगली वाटली तर प्रमोटर किंवा FIS DIS ते पण तसाच विचार करत असतील, ते आपल्याला आकड्यातून दिसेल. म्हणजे प्रमोटरने पण स्टेक बाय केलाय. आता इथं जर बघितलं तर साधारण 0.7% यांनी वाढवलाय. 0.7% ऑफ 1100 कोटी, म्हणजे किती झाले हे 1% म्हणजे 10-11 कोटी झाले, 7 कोटी रुपये त्यांनी टाकलेले आहेत प्रमोटरनी. तर किंवा FISनी किंवा DISनी जे काही ज्यांनी स्टेक वाढवलाय ह्यांनी 3% घेतला, म्हणजे 33 कोटी, साधारण 30-40 कोटी यांनी टाकले. तर अशा केसमध्ये मग आपण आपल्या पोर्टफोलिओचा 2% भाग का नाही टाकायचा, कारण का प्रमोटर आणि हे सगळं जर बाय करत असतील याचा अर्थ आपण जो विचार करतोय तोच विचार तेही करतात. इनफॅक्ट आपल्यापेक्षा जास्त माहिती त्यांना आहे. आपण काय फक्त वेबसाईटवर अनालिसिस करतोय, त्यांच्याकडं सगळी इन्साइटफुल माहिती आहे. बाकी व्हॅल्युएशन आणि या गोष्टी बघूनच करायचंय, पण व्हॅलिडेशन मिळतं आपल्याला, सांगण्याचा हेतू तो आहे. कोवाई मेडिकल 55.76% होता, आता 56.44 झालाय, थोडासा वाढलाय. FISचा कमी झालाय, DISचा वाढलाय, म्हणजे 3 पैकी 2 वाढतोय, 2 लोकांचा वाढतोय, एकाचा कमी झालाय, पब्लिकचा कमी झालाय ऑब्व्हियसली. कॉन्फिडन्स पेट्रोलियम 57% होता, मग 58 झाला, 59 झाला, 60 झाला, 61 झाला, आता 61चा परत 56.15 झाला, म्हणजे आता इथपर्यंत पॉझिटिव्ह होता, आता निगेटिव्ह झालाय. ठीक आहे. FISचा 6.4 होता, 1.94 आलाय.
DIS थोडं वाढलं. म्हणजे 3 पैकी 2 कंपन्यांचा नाही, सॉरी, 2 कॅटेगरीचा स्टेक कमी होतोय, तर ही चांगली गोष्ट नाहीये. पेन्नार इंडस्ट्रीज लेस दॅन 50 होता, पण 37 होता, 38 झाला, 39.75 झाला. FISचा 8 होता, तो कमी झाला, आता परत वाढलाय. DISचा कमी झालाय, याला आपण न्यूट्रल म्हणू शकतो. पब्लिकचा वाढला. आता इथं जाऊन आपल्याला आत जाऊन बघावं लागेल की काय झालं नक्की, तर इथं काही आपल्याला आयडिया मिळत नाही, पण ठीक आहे. ॲस्टर DM 37 होता, तो 41.88 झाला. FISचा आता इथं बघा 10% होता, तो डायरेक्ट 41% झाला. आणि पब्लिक जे होतं 42, ते 9.61 वर आलं. आता आपल्याला काय वाटेल की असं का झालं ते बघावं लागेल. आता ह्याच्यात जर आपण बघितलं तर ओलिम्पस कॅपिटल एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेड हे पब्लिकमध्ये क्लासिफाईड होतं पूर्वी, ज्याचं क्लासिफिकेशन आता झालंय FII म्हणून. त्यामुळं दिसताना असं दिसेल की प्रमोटरचं FIIचं होल्डिंग वाढलंय, ऍक्च्युअली तसं नाहीये, रिक्लासिफिकेशन झालंय. कधी कधी तसं होतं, तर त्याच्यामुळे ते होऊ शकतं. पण प्रमोटर मध्ये जर बघितलं आपण तर प्रमोटर होल्डिंग मात्र वाढलंय. युनियन मॉरिशस होल्डिंग्स लिमिटेड त्यांचीच एक कंपनी आहे, त्यांनी ॲडिशनल 4% स्टेक घेतलाय. म्हणजे प्रमोटरचं वाढलं ही प्लस पॉईंट आहे. FISचं वाढलंय, ऍक्च्युली वाढलेलं नाहीये, तो रिक्लासिफाय झालाय. आणि DISचा थोडं कमी झाला, म्हणजे 3 पैकी 2 परत वाढलेच आहेत. आणि पब्लिकचा कमीच झालाय. ल्युमॅक्स इंडस्ट्रीज 75%, हे सगळ्यात चांगल्या कंपन्या असतात ज्या 75% वाल्या आहेत. याचा अर्थ ते जे रेग्युलेशन आहे 75%चं, त्याच्या खाली त्यांना यायचं नाही, याचा अर्थ असा होतो. तर अशा स्टॉक्समध्ये काय असतं की फ्री फ्लोट कमी असतो. बरेचसे शेअर्स जर 75% शेअर्स जर प्रमोटरकडे असतील, याचा अर्थ मार्केटमध्ये मग काय असणार आहे, बरेचसे इन्स्टिट्यूशनल, म्हणजे हे जे लोक असतात 75 वाले, यांचे बाकीचे नातेवाईक हे ते त्यांच्याकडे अजून काही शेअर असतात. त्यामुळे 75, 80, 85% जर कंपनीचे शेअर्स अशा लोकांकडे असतील जे कधी विकणारच नाहीयेत, मग फ्री फ्लोट कमी असतो. आणि त्यामुळे अशा स्टॉक्समध्ये मुवमेंट जी येते ती एकदम वन साइडेड अशी मुवमेंट येऊ शकते. जसं याच्यात 900 रुपयाला हा शेअर होता मे 22 मध्ये, तो डायरेक्ट झाला 2700, 1 वर्षात तिप्पट वाढला. फ्री फ्लोट कमी असल्यामुळं मग शेअर वाढतो. पण हे सगळे आपण कव्हर केलेले आहेत पूर्वी शेअर, आपण जस्ट प्रमोटर होल्डिंगच्या हिशोबाने आता चेक करतोय. संगम इंडिया नावाचा स्टॉक आहे, 59 होता, मग 61 झाला, मग 70 झाला. कमी कोणाचं झालंय, FISचा थोडा वाढलाय, DISचा कमी झालाय, आणि पब्लिकचा बऱ्यापैकी कमी झालाय. आता इथं काही आहे का गडबड बघावं लागेल. आता इथं निधी मर्कंटाईल्स लिमिटेड यांचा 11 आणि 8.82 होता, तर ते प्रमोटर म्हणून ते रिक्लासिफाय झाले. तेव्हा ऍक्च्युअली प्रमोटरचं होल्डिंग याच्यामध्ये वाढलेलं नाहीये. दिसताना असं दिसतंय की वाढलंय, पण आज जाऊन बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की ही जी होल्डिंग कंपनी होती निधी मर्कंटाईल्स, त्यांचं रिक्लासिफिकेशन झालं. त्यामुळे ऍक्च्युली शेअर होल्डिंगमध्ये इथं काही बदल झालेला नाहीये. नुसतं वरच्यावर बघितलं तर कन्फ्यूज आपण होऊ शकतो आणि चुकीचं डिसिजन घेऊ शकतो. तसं करायचं नाही आपल्याला. पुढचा आहे जे कुमार इन्फ्रा, 46% होता, थोडासा वाढलाय प्रमोटरचा. FISचा थोडासा वाढलाय, DISचा बऱ्यापैकी वाढलाय. आता इथं नीट बघा, 10% होता, तो 16% झालाय. आणि पब्लिक कमी झालाय. आता इथं थोडं आपण जर डीप डाऊन केलं तर कोण कोण आहे DIS, तर HDFCचा कुठला तरी एक फंड होता, HDFC इन्फ्रा फंड आहे, त्याच्याकडे 8.87%. आता इथं खरी मजा आहे, ॲबॅकस ग्रोथ फंड 2 यांनी 2.6% स्टेक घेतला. आता ॲबॅकस कोणाचं आहे, सुनील सिंघानिया. सुनील सिंघानिया कोण आहे, रिलायन्स म्युच्युअल फंडचे एकेकाळी ते माझ्या मते चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर होते, म्हणजे सिनियर लेवलचा माणूस होतो. तर त्यांनी नंतर स्वतःचा फंड चालू केला, ॲबॅकस फंड नाव आहे त्याचं. तर ॲबॅकसनी या जय कुमार इन्फ्रामध्ये स्टेक घेतलाय. म्हणजे जो आपण विचार करत होतो, आपण हा घेतला स्टॉक कव्हर केला होता, तिथून तो आता दुप्पट झालाय. फ्रेश काय आता बाय करायचं नाही, पण तेव्हा जर कोणी बघितलं असतं तर फक्त एक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची की बाकी जाऊ दे, सुनील सिंघानियासारखा इंटिग्रिटी असणारा माणूस याच्यामध्ये स्टेक घेतोय, म्हणजे त्यालाही वाटते की हा शेअर वाढेल, त्या अर्थी तो घेतो, याचा अर्थ त्याला वाटते की वाढेल म्हणून. दुसरं शेवटची कंपनी आहे सुयोग टेलिमॅटिक्स. इथं फक्त प्रमोटर आणि पब्लिक यांच्याकडे इन्स्टिट्यूशन्स नाहीच. तेव्हा अशा कंपन्या
मध्ये अंदाज लावता येत नाही. तर शक्यतो प्रमोटर होल्डिंग असावं, FIIs पण असावं, DIS पण असावं आणि 3 पैकी ॲटलिस्ट दोघांचं वाढलेलं असावं, किंवा जसं जय कुमार इन्फ्रामध्ये बाकी सगळ्यांचं कॉन्स्टंट आहे, पण चांगला कोणीतरी स्ट्रॅटेजिक, कोणीतरी कॅनडा पेन्शन फंड असतो, किंवा सुनील सिंघानी आहे, किंवा मधु केला आहे, किंवा अशा टाईपचे राकेश झुंझुनवाला आहे, रमेश दमानी आहे, राधाकिशन दमानी, असे लोक जर याच्यामध्ये असतील आणि त्यांचा स्टेक वाढवत असतील तर आपल्याला कुठेतरी एक कॉन्फिडन्स आपला वाढतो. आणि हे सगळं प्युअरली लॉंग टर्मसाठी जे स्टॉक्स बाय करायचे त्यासाठीच हे उपयोगाचं आहे. शॉर्ट टर्मसाठी काही याचा उपयोग नाही आहे. आणि सगळ्यात शेवटी बघायचं आहे, नुसतं प्रमोटर होल्डिंग बघून काही करायचं नाही आपल्याला. तर ग्रोथ, रिटर्न ऑन इक्विटी, PE रेशो, डेट टू इक्विटी रेशो, बाकी सगळे पॅरामीटर जे मागच्या 17-18 व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेत ते सगळं फुलफिल झाल्यावरच हे बघायचं. नाही तर काय होतं की नवीन शिकलेलं आपण आधी फॉलो करतो आणि बाकीचं मागची पाठी कोरी विसरून जातो. तसलं आपल्याला करायचं नाही काम. त्यामुळे त्या सिक्वेन्सनीच सगळं फॉलो करा आणि मग शेवटी प्रमोटर होल्डिंग बघा. प्रमोटर होल्डिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी हिंट आपल्याला मिळतात आणि निश्चित त्याचा फायदा होतो. सेफ्टी आपली वाढती, रिटर्न वाढतो.